लय भारी मस्तीची पिचकारी सोडेला गुल्लाल रे हे भिडभाड सोडून बेभान होऊन धिंगाणा घालूया रे हे भांगेच्या तारेत रंगाच्या धारेत राडा चल घालूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आज फिरतीच्या रंगाची ही चढली नशा आला होळीचा सण लय भारी चल नाचूया आला होळीचा सण लय भारी चल नाचूया नया है यह डिंग 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 नया है यह डिंग 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 लय भारी डिंग 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 लय भारी काय म्हणता कसे आहात कसं वाटतंय सगळ्यांना सगळ्यांची एकच रिॲक्शन आहे कसं वाटतंय लय भारी आणि आता लय भारी आणखीन वाटणार आहे कारण आजचा एपिसोडच लय भारी आहे आणि तो का आहे तुम्हाला माहिती आहे पण त्याआधी कार्यक्रमाला सुरुवात करूयात जोरदार टाळ्यांनी मी तुमचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमाचं नाव आहे फेअर अँड लवली फू बाय फू नया आहे पार्ट बाय फ्रुटी तर आज तुमच्यासाठी माझ्यासाठी सगळ्यांसाठी आजचा लई भारी दिवस आहे असं म्हणायला पाहिजे कारण सर मॅम मागच्या आठवड्यात मी प्रॉमिस केलं होतं सगळ्यांना की आज या मंचावरती येणार आहे लय भारी रितेश देशमुख खरं यायला पाहिजे होते रितेश सर अजून कसे आलेले नाहीत काय माहिती माझी ओळखली कोण केव्हा काय घाबरून तिकीट आहे तिकीट नाही तिकीट वगैरे काय नाही म्हणजे बिना तिकीट घुसला तू एक्सक्यूज मी माइंड युअर लँग्वेज जस्ट शट अप ओके काय बोलायचं ओके ओके नथिंग फायनलाइज बॅलन्स शीट नील and 95% not admission in the college net now okay and why you agreement with us this is off camera झालं कुणाशी बोलताय कुठे आलाय काही भान आहे आपल्याला ओळखलं नाही का मला अहो अहो याला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय याला हा अरे हा मी याला ओळखतो हँचोर शिव्या द्यायच्या नाहीत आमच्या मंचावरती येऊन आधी सांगतो इंग्लिश प्रॉब्लेम अरे दादा शिवी नाही तू या कार्यक्रमाचा अँचोर आहे ना अरे अहो म्हणजे काय ते सांगा आधी अगं हा कार्यक्रमात घुसून नाही का एकदम फालतुगिरी करतो अरे मराठी त्याला काय म्हणतात कार्यक्रमाचा निवेदक असं म्हटलं जातं आणि तो मी आहे डॉक्टर निलेश साबळे ओके काय डॉक्टर निलेश साबळे हो मागे हो तुम्ही थांबा कशाला आलेत ही माणसं काय चाललंय तुम्ही थांबा जरा ते कधी येणार आहेत कोणते ते लय भारी अहो रितेश देशमुख त्यालाच भेटायला आलो आम्ही बुचडेवाडीतून हा कोण आहात आपण मी मामा आहे त्याचा आणि मी मामी आहे हो मामा अच्छा तुम्ही मामी आणि तुम्ही मामा आहात रितेश हा मी कसं काय समजायचं की तुम्ही मामा आहात खरे खरे आता हा बघा फोटो बघा मी अभ्यास शिकवतो रितेशला आहे का नाही हा सॉरी म्हणजे कसं ना की कधी कधी माझ्याकडून होतं चुकीचं बोलतो मी पण सॉरी मामा मला माफ करा की मला माहिती नव्हतं तुम्ही त्यांच्या गावाहून आला आणि मग समोरच्या माणसाशी बोलताना जरा आदबीने बोलत चला सॉरी यु नो दिस इज राहू दे थँक्यू ते कधी येणार आहे सांगा ना ते म्हणाले होते आता येते त्याला काय विचारती मला विचार ना फोनात लावतो मग त्याला कळल तर कधी येणार आहे याला विचारते हा लावा लावा मी लावतो ना फोन हेलो हाँ बोल क्या कर रहा है तू बिरयानी खा रहा हाँ सलमान हो सेम नाव है ना आर फॉर सलमान आर फॉर रितेश
ए किधर है रितेश, किधर है? हाँ? अरे इधर राह देख रहा मैं तेरा, वाट बघते किती. हा लवकर ये, चल निघून ये लवकर ये. टंटा नाही तर घंटा नाही. आले वा एकदम मस्त. अरे ह्या अडकलं. अरे खेच खेच आहे अंचोर, खेच इथून. अरे खेच. कशाला करताय नाही जमत तर. नाही नाही याला जमतो, मी केलं का? ए बघ परत आला. खेच रे. वा 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 वा. कोण आहेस तू? कोण आहे? मला काय माहित. प्रितेश. मामा अच्छा हे कोण? मी प्रितेश बुचरे. कोण? माझा मुलगा आहे प्रितेश बुचडे, त्याचा ड सायलेंट आहे. अच्छा 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 प्रितेश बुचडे, ड सायलेंट. मग तुम्ही काय मगापासून रितेश रितेश करताय? तुम्ही काय? माझा प सायलेंट आहे ना. मी पक पक पकाक म्हणताना कप कप कपाक असं पण म्हणतो. कोण आहेस? मला फारच हे आवडलं सगळं. हे तुमचे चिरंजीव का? अच्छा काय करतो हा? पिक्चर. आमच्या प्रोडक्शनचे लय पिक्चर. सांग ना नाव. नाव सांग. अरे जाम भारी भारी पिक्चर बनवतो मी. अच्छा. म्हणजे हिंदी मराठी सगळे सिनेमे असे आगरीत बनवतो. आगरीत बर. माहिती आहे? म्हणजे आता एक बनवला होता तो सगळी प्रेमाची लपरी बोल म्हणजे मोहब्बत आहे. चांगलं. अरे येतं काहीच नाही, याच्या नंतर लय भारी बनवला होता मी. कुठला? आपल्याला कच काम नाही भाला, आता आपण का करूया म्हणजे टाइमपास. फारच टॅलेंटेड आहात तुम्ही सगळे. मला कळलं आता साधारण तुमची फॅमिली आहे, तुम्ही पिक्चर वगैरे बनवता. मग इथे कशाला आलाय? पिक्चर बनवतोय ना तो नवीन. रितेश देशमुखलाच घेणार आहे पिक्चर मध्ये. अच्छा अच्छा काय नाव आहे सिनेमाचं? जाम भारी बोल. म्हणजे लईच भारी. अच्छा वा वा. मग ते करतील का काम मग पिक्चर? नाही करणार का? मामा आहे त्याचा. माझ्याकडून सगळं शिकलाय तो. हो हो हो. स्विमिंग कुठं शिकवलं माहिती का? कुठं? गावच्या विहिरीत. अभिनय झाडाखाली शिकवला त्याला मी. वा वा. मग किती सगळं शिकलाय माझ्याकडून. बरोबर. आणि तुम्हाला सांगतो गौरव होण्यासाठी त्याच्यासाठी काय काय करावं लागलं हे माझं मला माहिती. हात बाजूला हा माहिती आहे का तुम्हाला? काय केलं तुम्ही? मी पावडर लावायची सोडली. मला कळलं नाही. तो गोरा होण्यासाठी तुम्ही पावडर लावायची का सोडली? अरे त्याला कॉम्प्लिमेंटरी येईल ना. तो गोरा दिसला पाहिजे माझ्यापेक्षा. अच्छा. म्हणून मी पावडर लावायची सोडली. तुम्ही ऑलरेडी गोरे ना खूप, त्याच्यामुळे तुम्हाला सगळं ते काय तुम्ही मेहनत घेतली. वा वा. काहीच नाही बोल. आमची दोघांची तर जोडगोली होती, जोडगोली अशी. अच्छा तुमची. रित्या आणि मी. आता आपल्याला बघितलं ना असा आनंद होईल ना त्याला. आणि मग तो बोलाल. देखा जो तुझे यार दिल में बजे गिटार, छलका आंखों से प्यार दिल में बजे गिटार, छा रहा कैसा ये नशा रे, आ रहा जीने का मजा रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे दिल भी गया रे, अरे रे मैं तो गया रे. मामा काय मामा? हे मामा आहे ना सर? हो माझे मामा. नाही ते जन्मानंतर पहिल्यांदा भेट झाली यांची आज. माफ करा म्हणजे आम्ही आम्ही खोटं बोललो जरा. ते काय फू बाय फू वाले आत घुसू देत नव्हते ना, म्हणून सांगितलं तुमचे मामा मामी डायरेक्ट स्टेजवर पाठवलं. अहो ते मला पण घुसू देत नव्हते. मी म्हणलं तुमचा भातचा म्हणून इथं बोलवलं. सर आणि आपलं रिलेशन आहेच ना प्रेक्षकाचं आणि कलाकाराचं असं घट्ट असं लागतं. तेच ना. तर तुम्ही दाखवलं का इकडे? अच्छा अच्छा अच्छा. सही अच्छा काय मामा आहेत? सही द्या ना याच्यावर. हे काय? चेकबुक आहे. सर मला पण एक सही करून द्या ना ह्याच्यावरती. जरा जाऊ दे. तू सांग आधी तू कोण आहे? ते गेट वरती तुम्हाला अडवलं ना तो मीच.
जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. लय भारी रितेश देशमुख यांच्यासाठी. रितेश सर, तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू सो मच. गेल्या आठवड्यापासून आमचं खरं तर वातावरण लय भारी झालंय, कारण आम्हाला कळलं होतं की या मंचावरती रितेश देशमुख येणार आहेत. आता हे काही नवीन नाहीये हे वाक्य सांगण्यात की मी तुमचा किती मोठा फॅन आहे. हे सगळेच तुमचे फॅन आहेत. पण आज आम्हाला तुमचं फुबाईफूच्या मंचावरती स्वागत करताना इतका आनंद होतोय की छाती नसताना पण मराठी माणसाची छाती कशी फुगते हे मला कळलं आज. खूप आनंद होतोय की रितेश देशमुख आमच्यासाठी मराठी सिनेमा करतायत ज्याचं नाव आहे लय भारी. थँक्यू सो मच. थँक्यू. खरंच तुमच्यापेक्षा जास्त आनंद आज मला होतोय, कारण का हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र पाहतो. सगळ्यात फेवरेट कार्यक्रम आहे हा. आणि आज मला पहिल्यांदा इथे येऊन प्रत्यक्षात हा पाहण्याला मिळणार आहे, तर त्याचा अत्यंत आनंद आहे मला आज. आणि आज तुमच्याबरोबर मलाही लई भारी धमाल करायची आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आपण समोर स्थानापन्न व्हा आणि आजचा शो एन्जॉय करा. थँक्यू. जोरदार गुड लक. रितेश देशमुख आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आलेले आहेत या चित्रपटाचे 2 निर्माते. जोरदार टाळ्यांनी आपण या मंचावरती त्यांचं स्वागत करूयात. अमेय कोपकर आणि जितेंद्र ठाकरे. अमेय सर, मराठी सिनेमा नेहमीच लय भारी राहिलेला आहे आणि सगळ्यांसाठी तो लय भारी असेल आयुष्यभर. पण याच नावाचा एक सिनेमा तुम्ही सगळ्यांच्यासाठी आणलाय लय भारी, याबद्दल तुम्ही काय सांगा? लय भारी चित्रपट हा येत्या 11 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत, संगीत अजय अतुल, याचे गीत लिहिले आहेत गुरु ठाकूर. मला असं वाटतं की दुनियादारी, टाइमपास अशा येल्लो, बालक पालक असे सुपरहिट झालेल्या चित्रपटानंतर लय भारी देखील महाराष्ट्रामध्ये लय भारी हिट होईल आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आम्हा सर्वांना लाभोत एवढीच एक इच्छा. थँक्यू सो मच. माझ्याकडून, आमच्या सगळ्या टीमकडून, आमच्या परीक्षकांकडून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मी तुम्हाला विनंती करतो की आमच्या सोबत बसून तुम्ही हा शो एन्जॉय करा. मंडळी, असं म्हणतात की डॉक्टर आणि देवाला कधीही आपण गणवू नये, कारण देवाला तुम्ही फसवाल तर तो डॉक्टरकडे पाठवतो, डॉक्टरला फसवाल तर डायरेक्ट देवाकडे पाठवतो. तर असाच एक डॉक्टर आता इथे येतो ज्याच्याकडे दात दुखतोय म्हणून गेला एक पेशंट. बघूयात माता दात दुखी बरी होणार का. माऊली 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 रूप तुझं विठ्ठल 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 विठ्ठल. आता तुम्हाला असं वाटून राहिलं असन का बा ह्या कपड्याचा, ह्या गाण्याचा आणि ह्या स्किटचा काय संबंध आहे? तर संबंध एवढा जागा काहीच नाही. रितेश भाऊच्या पिक्चरचं, लय भारी पिक्चरचं प्रमोशन करायचं आहे म्हणून मी हे गाणं निवडलं. मी म्हटलं पुढच्या पिक्चरमध्ये थोडासा का होईना आपल्याला रोल भेटून जाईल. काय हरकत, एकदम लय भारी वातावरण झालं आहे. फक्त मला जरासं कन्फ्युजन आहे, हे लय भारी आहे का लाल भारी आहे? म्हणजे असा लहानपणापासून माझा कॉमेडी स्वभाव आहे. म्हणजे शाळेत असताना गेली माझ्या हसण्याकडे बघून लोक म्हणायचे काय दात काढते बे, काय दात काढते बे. इतका राग येत होता मला. त्याच दिवशी मी ठरवलं का मोठेपणी लोकांचे दात काढायचे. म्हणून मी ह्या दात काढायच्या दवाखान्याची टपरी लावलेली आहे. आता पाहू मला कोण दात देते, आपलं दात देते ते. हे बघा सगळे दांतों की जरूरत है जैसे, दांतों की जरूरत है जैसे, खाना खाने के लिए बस एक डॉक्टर चाहिए दांत निकालने के लिए. ओ बस एक डॉक्टर चाहिए दांत निकालने के लिए. अरे ते अजून तिकडे जाय ना, 2 आठवड्याला गेला नाही का तो अजून? सुलभ शौचालय नाही नाही मग? ते डॉक्टर भारत गणेशपुरे तुम्हीच का? नाही, ससा आहे पांढरा. ससा आहे? हा ससा आहे ससा? मग इथे काय करताय?
कासवाची वाट बघतो शर्यत लावायची. मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. मग तू नको घेऊ शर्यतीत भाग, आम्ही आमचं खेळू. तुमच्या या उत्तराचा त्रास होतोय मला. अहो डॉक्टर आहात ना तुम्ही, विनोद कसले करता? तुला मागे सांगितलं ना रे याच्या बरोबर घर चालते म्हणून. विनोदच्या बरोबर घर चालते, उद्या माझ्या बायका बरोबर उपास राहिलं कोण भरून देणार आहे? विनोद करत राहील मी, लक्षात ठेव. मी तर काय पावभाजी करू का मी? आमलेट करू? करा. नाही नाही कराच. प्रत्येक वेळी काही विचारलं की ऑमलेट करू, पावभाजी करू, पाणीपुरी करू. करा, दाखवा मला खायचं साहित्य मला. दाखवा. जा मग अंडे घेऊन ये. मी कुठून आणू अंडी? मग मी तर घालू तुझ्यासाठी अंडी. हे बघा प्लीज ऐकून घ्या. आता या कळा मला सहन होत नाही. तो काय झालंय ते बघा आता. कळा म्हणजे प्रेग्नंट आहेस तू? अहो ह्या कळा नाही हो. अहो म्हणजे दातात कळा येत आहेत. म्हणजे तुझे दात प्रेग्नंट आहेत? दात कसे काय प्रेग्नेंट असतील? मग? अहो कीड आहे का बघा ना. अबे कीड आता कशी बे? कीड डिलिव्हरी नंतर. प्लीज प्लीज बघा तुम्ही, प्लीज मी बघा ना. काय झालं? काय झालं दातात? बघा ना बघा ना. कीड असेल काय असेल. किडे गेले दातात, किडे. इतक्या वर कसं गेला असेल ते? मी पाया पडतो प्लीज माझं. बघा काय मी काय बायको आहे ती बघत आले? अहो बायको नाही, डॉक्टर आहात ना. मग डॉक्टर सारखं बघा ना, नीट बघा, निरखून बघा काय आहे ते. अबे निरखून बघा. तुझ्या का दात काय ताजमहाल आहे का निरखून बघायला त्याच्याकडे? आज म्हणशील निरखून बघा, उद्या म्हणशील साईडला भरून फोटो काढा. काय फालतू धंदे, एवढे धंदे सगळे आम्हाला? अहो सडलाय होतो ताजमहल. आवडलं आवडलं. कळ करते दातामध्ये. मला एक गोष्ट सांग, ही कळ आली की एक्झॅक्ट काय तकलीफ होते रे? मेरे नसीब में तू है के नहीं, तेरे नसीब में मैं हूँ के नहीं. अबे हे तकलीफ तुझ्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राला होऊन राहिलेली आहे. मला फक्त एक गोष्ट सांग, तुझ्या काल काय खाल्लं? आंबा. कोणतं रे? हापूस. काय डझन भेटला? 100 रुपये डझन. काय सांगते यार, स्वस्तात भेटला. मी 150 रुपये भेटत ना. अरे मग मी काय करू? अरे 50 रुपये मग एक्स्ट्रा गेले ना यार त्याच्यात. 50 रुपये मी देतो तुम्हाला. दे मग पटकन. अरे हे काय काहीच केलं नाही तुम्ही आणि पैसे देऊ मी तुम्हाला. हे बघा माझ्या दाढेवर काहीतरी करा. मग सलून मध्ये जा ना तू. दाढी नाही हो, दाढेवर काहीतरी करा. दाढेवर काहीतरी करा म्हणजे बीपी बघा. नाही रे, त्या कॉलेजच्या गोष्टी आता कुठे? अहो बीपी बघा. बीपी 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 करू नका ना बे. आता फक्त लय भारीच्या गोष्टी करता. बीपी त्याचा मागचा पिक्चर होता. ब्लड प्रेशर बघा, म्हणजे मला नीट तपासा. नीट तपासा म्हणजे तू काय बॉम्ब घेऊन आलास का काय? आणला पाहिजे होता बॉम्ब. डोक्यातच घातला असता. बॉम्ब साधा थोडासा दुखणं आहे हो, बघा ना जरा. अहो दातामध्ये होल पडलाय हो. अच्छा होल पडलं म्हणजे मी त्यात काय मनी होऊ? मग काय करू काय मी? काय झालं? प्रॉब्लेम दात दुखते काय? त्यात एक काम करते, सिमेंट भरा. सिमेंट भरा. उद्या म्हणशील विटा लावा, मग म्हणशील पिलर लावा. उद्या म्हणशील बिल्डिंग बांधा. अबे डॉक्टर आहे का गवंडी आहे मी? डॉक्टर आहात ना? मग डॉक्टर आहात ना? मग डॉक्टर सारखं वागा ना जरा. तो होल बुजवा ना. हा होल बुजवा. एवढीसा होलता तुम्हाला इतकी तकलीफ होते. आमच्या विदर्भात येऊन बघा रस्त्यावर किती खड्डे आहे. कसं संबंध आहे आमचे? अरे तुम्हाला काय एवढी साधं दुखणं सहन करता येत नाही? साले ये देख क्या है साला, क्या है? बता साले, कब से देख रहा हूँ साला. विदर्भ 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 क्या है, क्या हो रहा है? कब से दांत दिखा रहा हूँ साले. यहाँ बैठेगा, घर जाएगा, खाना खाएगा, सो जाएगा. हाँ साले, बहुत साले फुदक रहा है तू. मैं कैसे खाना खाऊं बता? क्या खाऊं मैं? रताड़ा खाऊं? क्या खाऊं? हाँ बता साले, बता. दातातला किडा डोक्यात गेला तिचा. शांत. इथं बस तू बस. अजून काही बोलायच्या आधी बस. 1 मिनिट. हा कर. हा बरं वाटते आता? बरं वाटते?
अरे हा हा? अरे हा हा. आता बरं वाटतंय है ना अरे काय काय लावलं काय ते काही माहित नाही यार पण आमच्या बेसिनचा पाईप बे फुटला ना तेच लावतो आम्ही इतकं मस्त चिकटते यार 8 वर्ष झाले लिकेज नाही अजिबात एमसील लावलं एमसील म्हणतात त्याला अरे यार मग इतका प्रॉब्लेम होता ना दुकानात गेल्यावर ते चिटकाचं द्या म्हटल्यावर एमसील मी लिहून घेतो यार मस्त ते कपाच्या दांडे मिळतात त्याला तुम्हाला एमसील लावतात दाताला काढा ते पटकन काढा आता बस ना मग तिकडे पटकन थांब ना. पटकन काढ एमसील लावतात म्हणजे काय शाबास माझ्या तोंडातून दाढ काढली तुम्ही मग तोडून कबूतर काढू मी जादूचे प्रयोग चालू आहे इथं तोडातून धाडच निघणार आहे का बदक निघणार आहे माझी भलतीच दाढ काढली हो तुम्ही हो का मग चिटकून देऊ ना आपल्याकडे आहे चिटकवायचं नाही दुसरा काहीतरी करा दुसरा करा काहीतरी ट्रीटमेंट करा ट्रीटमेंट करू काय करू सांग ना तू काय हो साधा दाढ दुखतोय तुम्ही एक शेवटचं काम करा आता ते काढले ना दाढ ते एक काम करा तुम्ही कॅप घाला नाही बे ते कॅप घालून दवाखान्यात बसले तर लोक भयताड म्हणतात ते चांगलं नाही वाटत ते तुम्ही नाही दातावर कॅप घाला फालतूचे नखरे कोण सांगितलं बे दातावर कॅप घाला उद्या मशीन बूट घाला मग ते सॉक्स घाला फालतू नखरे जाऊ नको आता मला गोळ्या घाला तू काय दहशतवादी आहेस होईन आता 5 मिनिटात तुमच्या बरोबर राहिलो ना आता दहशतवादी होईन मी तुझं काय म्हणणं आहे की मी दहशतवादीचा ट्रेनर आहे ना विदर्भातले सगळे नक्षलवादी मी तयार केले अरे विदर्भ बंद करता ते जरा कधीतरी माझ्या दातांवर बोल ना कधीतरी अबे काय तुझ्या दात म्हणजे काय आयुष्य आहे का बे उद्या मशीन दातावर प्रोग्राम करा दातांवर बोलू काही आता माझी सटकली आहे तू काही स्लीपर आहे सटकाल तुमच्याच्याने काय होईल असं वाटत नाही मला अबे 2 पोरं झाले मला अजून काय पाहिजे तुला 2 पोरं झाली काय का म्हणतो काय झालं मीच करतो मीच करतो अबे हे काय केलं अबे अनधिकृत गॅलरी पाडायला सांगितली होती अख्खी बिल्डिंगच पाडली आपल्याकडे हे चिटकवायचं आहे त्यानं चिटकून टाक चिटकवायचं नको गया हाय टिंग निंग 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 टिंग निंग 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 आपण सगळेच म्हणूया कन्विक्शन का पैसा बॉस क्या बात है आई थिंक वी मस्ट हैव अ ब्लास्ट फॉर दिस परफॉर्मेंस तुमच्या या लई भारी परफॉर्मन्ससाठी लई भारी म्युझिकची सलामी आपला जो हा परफॉर्मन्स होता कुठल्याही इंटरनॅशनल लेवलच्या परफॉर्मन्सच्या दर्जाचा होता आणि मला वाटतं की आम्ही जे आत्तापर्यंत हिंदी चित्रपटात कॉमिक परफॉर्मन्स करतो किंवा विषय ठेवतो किंवा सीन्स करतो आत्तापर्यंत मी माझ्या आयुष्यात असा सीन कधीच मला मिळाला नाही करायला म्हणून माझी हिंदी रायटर्सला विनंती आहे की त्यांनी इथे यावं शिकावं कॉपी करून लिहावं आणि आम्हाला परफॉर्म करायला द्यावं एक्स्ट्रॉर्डनरी थँक्यू आपल्या मराठमोळ्या भाषेत पिक्चर करताना कसं वाटतंय माझ्या वडिलांची नेहमी इच्छा होती की मी मराठीत काहीतरी करावं म्हणून मी प्रोडक्शन सुरू केलं त्यानंतर जितू ठाकरे अमेय कोपकर जेव्हा लय भारी हा विषय माझ्याकडे घेऊन आले त्यावेळेस मला वाटलं की नक्की काहीतरी एक वेगळा चित्रपट आहे ॲक्शन ड्रामा हा जो जॉनर आहे तो आपण साऊथमध्ये पाहतो गेल्या 2-3 वर्षात हिंदीमध्ये पाहिला परंतु हा जॉनर तसा मराठीत आपण पाहिला नव्हता तर काहीतरी नवीन अटेम्प्ट करावा अशी सगळ्यांची इच्छा होती आय थिंक मराठी भाषिक असणं आणि त्याचा अभिमान असणं हे सगळ्यांनाच असतो मलाही आहे मी मराठी आहे याचा मला सगळ्यात जास्त अभिमान आहे आणि आज मी मराठीत चित्रपट करतो आहे केला आहे आणि येत्या 11 जुलैला लोकांपुढे तो येईल आता त्यांचं जे मत असेल ते कळेल तेव्हा परंतु प्रयत्न आम्ही सर्वांनी प्रामाणिक केला 12 आणि ताई 24 गुण मिळालेले आहेत पुन्हा एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे त्या दोघांसाठी रितेश सर मुलगा मुंबईचा असो किंवा लातूरचा असो लग्न झाल्यानंतर सगळेच हनीमूनसाठी आतुर असतात
असंच एक तुमच्याच गावचा म्हणजे लातूरचा मुलगा आता इथे येतोय, ज्याचं नुकतंच लग्न झालंय आणि ज्याला जायचंय हनीमूनला. बघूयात माझा तो हनीमूनला कुठे जाणार आहे. मधु इथे आणि चंद्र तिथे झुरतो अंधारात, झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात, झुरतो अंधारात अजब ही मधुचंद्राची रात. अरे अश्विनी ताई, मागच्या वेळेला तुम्हाला माझं रडणं आवडलं होतं म्हणून मी रडणं गेलो. तुम्हाला सांगतो, माणसाला सगळ्यात जास्त जगात कोणी बेखूब समजत असेल तर त्याची बायको. हा अनुभव लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी मला आला. आणि त्यात केलेला दुसरा बेखूबपणा म्हणजे लातूरच्या कॉलेजात 12वी नापास असताना पुण्याची बायको केली. ती सुद्धा ग्रॅज्युएट बायको केली. लग्न झाल्यापासून माझे मागे लागली, हनीमूनला फॉरेनला न्या, दुबईला न्या, त्याशिवाय हातच लावू दिनं अन्नाला खायला प्यायला. इतका त्रास झालाय मला, तिच्या हट्टापायी मी इकडे आलो. अरे रितेश भाऊ ओळखला का? लातूरच्या जवळ राहतो परभणीला. अच्छा, परभणीचा आहो मी. बर. जिंतूर लातूर गाडी चालताना आपल्याकडं. जी. हा, शेंगा चटणी आणलो काही खायला? आज नाही आणलं. बट ठीक आहे, हरकत नाही. हनीमूनला एखादं डेस्टिनेशन सांगा ना आपल्याला. दुबईच बरं आहे की? नको, तुम्ही सांगितलं लय महागात पडेल आपल्याला, जाऊ द्या. आता वाजवी. लंडन, हाँगकाँग, बीजिंग, आफ्रिका, बँकॉक, पटायानी सिंगापूरला. लंडन, हाँगकाँग, बीजिंग, आफ्रिका, बँकॉक, पटायानी सिंगापूरला. कुठे कुठे जायचं हनीमूनला सांगा, कुठे कुठे जायचं हनीमूनला. ते मला इकडे हनीमूनला जायचंय, मला ती मॅडम पाहायला आलो मी. काय हनीमूनची ते फक्त तिकीट्स मिळतात, मॅडम तुमची तुम्हाला जाणावी लागेल. अरे नाही, तसं नाही. तिकीट काढायची मॅडम मी शोधून आलो इकडं. हनीमूनला जायची मॅडम माझ्याकडे आहे. ओ मग ती मी आहे. मी तुम्हाला हनीमून साठी मार्गदर्शन करू शकते. लातूरच्या माणसाला एवढं मागासवर्गीय समजूला लावू का तुम्ही? हनीमूनचं मार्गदर्शन सगळं आपल्याला माहिती, काय कुठं कधी कसं ते नको आपल्याला. फक्त जायचं कसं ते तेवढं आपल्याला जरा करून द्या ना. मला सांगा सर, तुमच्या डोक्यात नेमकं काय आहे? तेच तर सांगायला. त्या दुबईमध्ये काय पाहण्यासारखं तेवढं सांगा ना मला. दुबई सर, सर इट्स अन एक्सलंट प्लेस. वाह. हे तुमच्या बायकोच्या डोक्यात आलं असणार ना? हो. बरोबर, ती पुण्याची आहे ना? करेक्ट आहे सर. दुबई म्हणजे एक इतकी अप्रतिम आयडिया तिच्या डोक्यात आली आहे. म्हणजे अखंड प्रेमात भिजण्यासाठी दुबईला जायचं सर. वा वा वा, सांगा काय तिकडे पाहण्यासारखं? तिथे पाहण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा हे काय? सर ही जगातली सगळ्यात मोठी उंच इमारत आहे, ती दुबईत आहे. ते नको आपल्याला, उंचीची भीती वाटते ना. शेतीवाडी असं काही मचानावर जाऊन पडायला आहे का बघा बरं. तिथे शेती वगैरे होत नसते सर. नाही का? ते कसं वाळवंटात बसलेलं एक शहर आहे. तिथे शेती वगैरे होत नसते. ज्या देशात शेती नाही तिकडे हनीमूनचं रोपटं कसं लावावं आम्ही? फालतू आहे, काहीतरी वेगळं ऑप्शन सांगा. बरोबर, वेगळं ऑप्शन. नो प्रॉब्लेम सर. दुसरं पॅकेज तुम्हाला देते सर. दिस इज ओनली 2,80,000 साऊथ आफ्रिका सर. सर तुम्ही साऊथ आफ्रिकेत जा आणि तिथे जंगल सफारी करून या सर. सफारी नको. लग्नात मी शेरवानी शिवला, त्याचे पैसे अजून बापाने टेलरला दिले नाही. सफारी नको सर. अहो घालायची सफारी नाही हो. सफारी म्हणजे तिथे खूप झाडं असतील, वेगवेगळे प्राणी, फुलं, फळं, असं सगळं तुम्हाला एकत्रच पाहायला मिळेल सर. मग बोरिवली नॅशनल पार्कात जातो मी हनीमूनला. 50 रुपयात काम होते माझं. सर तुम्ही खूप इनोसेंट आहात सर. असं नाहीये सर. आमच्या पॅकेज मध्ये अजून सुद्धा मी तुम्हाला सांगते. सांगा. तुम्ही जेव्हा साऊथ आफ्रिकेला जाल ना, तेव्हा तुम्ही फक्त नवरा बायको नसाल, तुमच्या बरोबर सेलिब्रिटी जोडी विशाखा आणि प्रियदर्शन असणार आहे. माझ्या पैशाने त्या वाळक्याला कशाला नेऊ मी? सर मी जाईन. तुमच्या पैशाने तुम्हाला काहीच करायचं नाहीये. मग ते आम्ही पाठवणार आहोत. आपण त्यांना नेऊ कशाला मी? ते काय करणार आहे तिकडं? तुम्हाला कळत कसं नाहीये? सांगा ना मग. विशाखा आणि प्रियदर्शन तुमच्या बरोबर आले ना, तुमचं नवीन लग्न झालं की नाही, त्यांना पाहून ते तुम्हाला समजावतील की जोडी दिसायला कितीही विसंगत असली तरी शेवटी ट्युनिंग वर्क करायला पाहिजे. काय चांगली गोष्ट आहे. पण आमची जोडी दिसायला लई चांगली. अख्खं लातूर दृष्ट काढू लागला आमची त्या दिवशी. सो स्वीट सर, सो स्वीट. पण तुम्हाला सांगते सर, त्यांची अजून एक गंमत आहे. सांगा. म्हणजे समजा एखाद्या हनीमूनच्या रात्री तुम्हाला बोर झालं. हनीमूनचा तुमचा काही संबंध आल्याचं दिसन झालं मला. हनीमूनला गेल्यावर कुणाला बोर होत असते का? ते बी रात्री काही बोलायली बाई. व्हेरी नॉटी सर. पण समजा ना एक सिच्युएशन की हनीमूनच्या एखाद्या रात्री तुम्हाला बोर झालं. बर. फक्त रूम मधलं एक बटन दाबायचं
की लगेच एका दरवाज्यातनं विशाखा आणि प्रियदर्शन येणार, 10 मिनिटाचे खणखणीत स्किट करणार, तुम्हाला खूप हसवणार आणि परत जाणार. नाही नाही पण अहो त्याचा माझ्या हनीमूनशी काय संबंध आहे? समजा या बाईला कुणी काय होणार आहे त्याच्यानी? हे पॅकेज नको बरं, काहीतरी वेगळं असं मस्त एक्स्ट्राऑर्डिनरी सांगा. सर हे नको ना, मी तुम्हाला दुसरं पॅकेज सांगा. 3 लाख रुपये 4 nights 3 days ओके इन स्वित्झर्लंड. वा आवडलं मला हे. छान आहे की नाही सर? ही आमची नवीन स्कीम आहे. मधुचंद्र विथ भालचंद्र. अरे रे त्या बायकोच्या भावाला नको सोबत, बायकोचा भाऊ नकोच सोबत माझ्या. सर बायकोचा भाऊ नाही हो, फूचे भाऊ ते काय तिकडून स्किट करणार का? सर नाही, ते स्किट नाही करणार, ते फक्त रिॲक्शन्स देणार सर. अरे हे किती घाणेरडे आहे. आमच्या हनीमूनवर तुम्ही रिॲक्शन देणार का? अरे कसं वाटेल ते ऐकायला बायला? तुमच्या हनीमूनवर नाही हो, ते जनरल रिॲक्शन्स देणार तुम्हाला हसवण्यासाठी. पण ह्यांना सोडून त्या देशात काही पाहण्यासारखं असेल ना? त्या स्वित्झर्लंड मध्ये काही असेल ना? काही प्रश्न विचारता? दगड धोंडे पाहायला. स्वित्झर्लंड म्हणजे सगळीकडे बर्फच बर्फ. बर्फ आहे तिकडं? हो या तुम्ही आणि यात पण आहे सर. अहो पण नको मला स्वित्झर्लंड, मला स्वित्झर्लंड नाही जायचं. का सर? का काय आमच्या मराठवाड्यात मागल्या वर्षी ते काय म्हणतात गारपीट झाली, एवढा बर्फ झाला, सगळ्या शेतीचं स्वित्झर्लंड झालं आणि आयुष्याचं युगांडा. काय करायचं ते बर्फ? तेव्हापासून एवढा राग आलाय त्या बर्फाचा, मला बर्फाचा गोळा खाणंही सोडून दिलाय मी. बरं मग तुम्ही लंडनला जा सर. लंडन म्हणजे ते गोरट्याला लोकांचं, तिकडं तर नकोच. का? 200 वर्ष राज्य केले तिने आमच्यावर. तिकडे मी हनीमून केला, इकडे आल्यावर मुलगा जन्माला आला, म्हातारपणी मला चले जाऊ म्हणलं तर मी कुठं जाऊ? मला ते नको, लंडन नको, काहीतरी वेगळं सांगा. सर खरं सांगू का? बोला ना. तुमची ना कुठेच जायची लायकी नाही. सगळ्या देशांमध्ये तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक काम करा, तुमच्या बायकोला घ्या आणि कुठल्या तरी खेड्यात जा आणि टाळ कुटत बसा तिकडे. टाळ? बरोबर बोललात, वारीचे दिवस आहे, वारीला जायला पाहिजे मी टाळ कुटायला. अहो बघा आता ऊन वारा पाऊस असं अंगावर घेत, जिथं राहायला जागा नाही, खायला नीट भाकरी नाही, राहायचं कुठं रात्री त्याचा पत्ता नाही, अशा ठिकाणी माझी बायको मला कशी साथ देईल हे वारीपेक्षा जास्त चांगलं कुठं कळणार आहे मला? तिकडच जातो मी. बरोबर आहे तुमचं म्हणणं सर, पण तिथे तुम्हाला प्रायव्हसी 10 लाख माणसं येतात भाई तिकडं, 10 लाख. प्रत्येकाला वाटतं पांडुरंग माझा आहे, प्रत्येकाला वाटतं तो माझ्याकडे पाहिलाय. याला म्हणतात प्रेम आणि याला म्हणतात प्रायव्हसी. 2 गोष्टी मला सांगायच्यात पांडुरंगाला. मी महाराष्ट्रात विसरू कसं शकलो वारीला? मला त्याला सांगायचं की अरे बाबा किती माणसं नेशील, राजकारणातले आमचे बाप किती नेशील, पोरकं झाल्यासारखं वाटतं आम्हाला, असं नको करू. आणि दुसरी गोष्ट सांगायची, मागल्या वर्षी जशी दुनियादारीची वारी सक्सेसफुल केली तशी यावर्षी लय भारी वारी कर आणि ती मोठी कर. महाराष्ट्राच्या मराठीला एक लय चांगला वारकरी मिळालाय, त्याची वारी मोहराने आम्ही मागं विठ्ठल विठ्ठल करत येतो. बघूयात लातूरकरांना तुमचा हा परफॉर्मन्स कसा वाटला? तुम्ही जशी भूमिका आता केली अशाच भाषेत मी वावरलोय, अशाच भाषेत माझा जन्म झाला आहे, अशाच भाषेत मी वाढलोय, म्हणून ती आपुलकी ती नेहमीच राहील. आपण दोघांनी एक चांगला स्किट केला. आय थिंक स्किटमध्ये जी रायटिंग आहे दॅट वॉज एक्स्ट्रॉर्डनरी. बेस्ट गुड विशेस तुम्हा दोघांसाठी. आणि हसवता हसवता कुठे इमोशनल व्हायचं हे फार कमी लोकांना येतं आणि ते तुम्ही आज पटवून दाखवलं, त्याबद्दल गुड लक. थँक्यू सर. आता प्रोमोवरून एक वाक्य तर मला ऐकायचंच आहे. आता जे प्रोमो आम्हाला सतत ऐकायला मिळतंय ते तुमच्याच आवाजातला आहे आणि तो डायलॉग खास तुमच्या आवाजातून आम्हाला ऐकायला आवडेल. 2 डायलॉग कुठला ऐकायचा आहे? दोन्ही ऐकायचे. मग दोन्ही ऐकायचे आम्हाला. आपला हात भारी, आपली लाद भारी, शमायला सगळंच लय भारी. आणि टंटा नाही तर घंटा नाही. बघूयात गुण किती मिळतात. दादा 9 गुण आणि ताई 9.5. तर आज लय भारी दिवस आहे हे मी पहिल्यांदा सांगितलं, कारण रितेश जी आपल्याकडे आलेले आहेत. पण लय भारीचं प्रमोशन सध्या दणक्यात सुरू आहे आणि त्यांना आता पुढच्या प्रमोशनसाठी जायचं आहे. पण इतका वेळ ते आपल्यासोबत बसले. जोरदार टाळ्या रितेशजींसाठी. आणि याच टाळ्यांमध्ये मी त्यांना मंचावरती येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या. आणि मी दोनही निर्मात्यांना मंचावरती बोलावतो. रितेशजी, आज तुम्ही आमच्यासोबत ही धमाल एन्जॉय केली, तुम्हालाही लई भारी वाटलं असेल अशी माझी अपेक्षा आहे. कसं वाटतं? मला वाटतं हे एक
महाराष्ट्राचा सगळ्यात फेवरेट प्लॅटफॉर्म आहे, ज्याच्यावरती एवढे चांगले विनोद, एवढा चांगला ह्युमर आणि सामाजिक कॉन्टेंट असेल किंवा कंटेम्पररी विषय असतील, प्रत्येक विषयावरती मार्मिकतेने पाहता आणि त्यावर विनोद करता, लोकांना हसवता. मला वाटतं की इथं मला आज आपण बोलवलात, एवढे उत्कृष्ट परफॉर्मर्स या सर्वांना मला बघायची संधी दिलात, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे आणि गुड लक ऑल आय कॅन विश. सर, लय भारीच्या ह्या प्रमोशनमध्ये आज आमचा खरा म्हणजे आज पहिलं पाऊल आहे आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारे तुम्ही आम्हाला प्रोत्साहन दिलं आहे तर तेच प्रोत्साहन तुमचं प्रेक्षक म्हणून पण मिळेल अशी आशा ठेवतो. जाता जाता परीक्षकांना मी विचारतो की सर, आपण सिनेमाला काय शुभेच्छा द्याल? गेल्या वर्षापासून चाललंय मराठी सिनेमामध्ये, बस असंच लय भारी पुढे जात राहू दे. ऑल द बेस्ट. गणपती बाप्पा मोरया. ताई. कृतेश सर, तुमच्यासाठी 4 लाइन्स. फर्श से अर्श का आसमान का फासला बालिश्त भर का है, एक विध भरा है. फर्श से अर्श का फासला बालिश्त भर का है, ये साबित किया तूने. चलते चलते बस यूं ही आसमान छू लिया तूने. वाह, क्या ऑल द बेस्ट. गॉड ब्लेस यू. वा 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 वा. तर येत्या 11 जुलैला आपल्या जवळच्या सिनेमागृहात बघायला विसरू नका लय भारी. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा 3ही मान्यवरांचे आभार. थँक्यू. मंडळी, आपल्याकडे समारंभ कुठलाही असू देत, म्हणजे माणूस जन्माला येणं असू देत किंवा माणूस देवाघरी जाणं असू देत, बाकीच्या गोष्टींची अरेंजमेंट हो न हो, जेवण फार महत्वाचं असतं. तर अशाच एका केटरर्स कडे चालली एक बाई. बघूयात कुठला समारंभ. नाव स्वच्छ वाणी मी घालतो वर्णात पाणी, लोक गाती माझ्या कौतुकाची गाणी रे, लोक गाती माझ्या कौतुकाची गाणी रे. हा हा, नाही अरे नाही आजच्या काय झालं, वरण कमी पडतंय का? एक काम कर, 1 लिटर पाणी उकळ आणि टाक. हा, भाताचं काय झालं? काय भात कमी आहे? क्या भात आहे? आणि बरं, त्या अश्विनीबाईंचा डबा पोचला का? हा, अरे तो नीट ते गुलाबजाम, अरे गेल्या वेळी ते म्हणत होत्या करपलेली अंडी कोणी दिली म्हणून. हॅलो, अरे आली कर मरकर बाई आली, आली कर मरकर बाई आली, आली कर मरकर बाई आली, आली कर मरकर बाई आली. स्वच्छ वाणी कॅटरर्स का? हो हो. काय ही काय जागा आहे का कॅटरिंगचं ऑफिस टाकायची? 5व्या मजल्यावर? नाही, त्याचे काय माहितीये का, माझी आई ना नेहमी मला म्हणत होती अशा काही धंदा कर की एकदम कायमचा उंचीवर पोचशील. त्याच्यामुळे. पण ह्या विषयावर उद्या बोलूया का? मला ना भयंकर कामं पडलेली आहेत. हा, तुम्ही उद्या या प्लीज. चला. परत उद्या? नाही मी नाही 5 मजले चढणार परत उद्या. काय तुम्ही चढून कशाला आलात? अहो, लिफ्ट नाही यायच्या ना. अहो, लिफ्ट चालत नाही मला. चालत नाही लिफ्ट? मगाशी तर भरा पळत होती. अहो, मला लिफ्ट लागते. हे बघा, पुन्हा आयुष्यात काहीतरी ठरवा. तुम्हाला लिफ्ट लागते का लिफ्ट चालत नाही? काय होतंय? मला लिफ्ट लागते म्हणजे लोकांना कशी गाडी लागते, बस, रिक्षा, घोडा. काय बोलताय? तशी मला लिफ्ट लागते. अरे, तुम्ही जिना चढून वर का आलात? काय काम आहे ते बोला. जावेसाठी. जावेच्या मुलाचं जावळ आहे ना. अच्छा, मग जावेला पाठवायचं ना. नाही, ते जाऊ दे. मला सांगा, तुम्ही जावळाची ऑर्डर घेता ना? मॅडम, आमचा केटरर्सचा बिझनेस आहे, कटिंग सलूनचा नाही आहे. आणि आम्ही कशाला जावळाचं काम करू? नाही, आता जावळाचा विषय काढलेलाच आहे, तर आम्ही जावळाची मस्तपैकी चटणी करतो. एकदा या खायला, मस्त आहे. अहो, ते नाही म्हणते. जावळाचे म्हणजे केस नाही कापायचे. जावळाच्या समारंभाला येणारी जी माणसं आहेत त्याच्या खाण्याची व्यवस्था करता ना? पर डिश किती होतील? पर डिश म्हणजे आता तुम्ही कोणती डिश घेताय ना त्याच्यावरती अवलंबून आहे. कागदाची पण चालेल. काय बोलताय तुम्ही? कागदाची? लोकांना काय कागद खायला देणार आहात का तुम्ही? अहो, कोणती डिश म्हणजे कोणता मेनू? तू मेनू. मेनू म्हणजे तसा कुठलाही चालेल, फक्त कोबीची भाजी नको. माझ्या नंडेच्या मुलाच्या जावळाला इतकी पचपचित कोबीची भाजी केली होती, मला अजिबात आवडत नाही. का? बोचक आहे, नाकाचा शेंडा सतत वर असतो. कोबीच्या नाकाचा शेंडा वर असतो? नाही, कोबीचा नाही, माझ्या नंडेचा. डोक्याचा तेव माझ्या. काय त्या नंदेचा संबंध काय इथे? अहो, तुम्हाला एवढी घाई काय? असं का बोलताय तुम्ही? मागासपासून तुमच्या मला घाई. माझं काय माहितीये का,
माझ्या बायकोच्या ना बर्थडे आहे. हो हो. हॅपी बर्थडे. हेच मी तिला बर्थडे विश केलं नाही ना तर कधी मला विश पाजेल ती. अरे बापरे, नको नको, आपण पटकन आवरूयात सगळं, म्हणजे तुम्हाला घरी जाऊन विश पिता येईल, विश करता येईल. पण मला सांगा, काय काय तुमचं लग्न झालंय, बायको आहे, म्हणजे मुलं बाळ पण आहेत? नाही, जस्ट मॅरिड. पण हरकत नाही ना? मुलं बाळ नसली तरी हरकत नाही का? बोबडे बोल रोजच ऐकत असेल बायको. काय तुमचा काय संबंध इथे, कशासाठी आला ते लवकर बोला. सांगते, मला ना चौकशी बघायची होती. हे बघा, चौकशी बघत नाहीत, करतात. काय? अहो म्हणजे मला चव कशी ते बघायचं होतं. टेस्टिंग साठी जरा 10-12 प्लेट्स देऊ शकता का हो? टेस्टिंग साठी 10-12 प्लेट? नाही, एक काम करा, तुमच्या सगळ्या पाहुण्यांना इथे बोलवा. एक सामूहिक जेवण घालतो फुकटचं. चालेल? चालेल, अगदी. नाही नाही, 5व्या मजल्याला नाही जमणार हो त्यांना यायला. त्यापेक्षा तुम्ही एक काम करा, तुम्ही खाली मंडप घाला मस्त. काय बोलताय तुम्ही? अहो मंडप काय? हे बघा मी मगाचपासून काय सांगता तुम्हाला कळत नाही, मला उशीर होते. हो, पण काय बेत काय? बेत म्हणजे बघा, सिनेमा बघणार, मग रात्री हॉटेलमध्ये जेवण आहे. 1 मिनिट, मला एवढ्या लोकांना सिनेमा दाखवणं परवडणार नाही. आणि हॉटेलमध्ये जर घेऊन जायचं होतं तर केटररकडे कशाला आले असते मी? असं खवटा मारीन ना. अहो मी माझ्या बायकोच्या बर्थडे बद्दलचा बेत सांगतोय. म्हणजे तुम्ही करा, आम्ही नाही करणार त्याचा खर्च. अहो मी तुम्हाला कुठे खर्च करायला सांगतोय? अहो मी माझ्या बायकोच्या बर्थडेचा बेत सांगितलं, मला वाटलं तुम्ही आमचा बेत विचारताय. नाही नाही, मी जावळाचा बेत विचारतेय. अरे मग ज्यांच्या जावळ आहे त्यांच्या जावळ जा, त्यांच्या जवळ जा ना. माझ्या जवळ कशाला येत आहे? अहो तो कसं सांगेल? अरे मग का 1 वर्षाचा आहे तो. ओह माय गॉड. मग एक काम करा ना, तुमच्या जावेला विचारा. तसं तिने सांगितलंय मला. म्हणजे बघा, एक 5-7 आयटम करा. 5-7 आयटम लिमिटेड आणि 30-35 लोकांसाठी. 30-35 किती होतील? साधारण 5,500 होतील. ओके डन. नाही, एक मिनिट. तुमचे भारी आयटम असतील ना, ते जेवणात ठेवू आपण. अनलिमिटेड ठेवू. आणि 80 माणसांसाठी ठेवू. आता सांगा किती होतील? 80 माणसं म्हणजे बघा 15,000 होतील. 15,000. मग मला सांगा, आता तुम्ही समज ते टेबल असतं ना, टेबल तुम्ही आणणार का आम्ही आणणार? त्याचे किती होतील? अहो ते साधे ना लाकडाचे टेबल असतात, त्याचे बघा साधारण 300 रुपये होतील. एक शेवटचं मला सांगा, त्या टेबलावर जे तुम्ही कापड घालाल ना, ते कुठलं असेल, त्याचे किती होतील? काय बघा, ते कोणताही आम्ही कापड घालू, म्हणजे आम्ही मलमल टाकू, नाहीतर ढाक्याची मलमल आणून टाकू, नाहीतर माझी चामडी लोळून टाकू. पण मला उशीर होते, मला जाऊ द्या ना. नाही, ऐका, आता सगळं झालंय माझं. आता फक्त या सगळ्याचा हिशोब करून मला नंतर सांगा. आता नंतर कशाला? आता सांगतो ना मी तुम्हाला. साधारण बघा 17,000-18,000 होतील. द्या मला ऍडव्हान्स द्या. ऍडव्हान्स नाही देणार मी. का? कारण की आम्हाला ऑर्डर द्यायचीच नाहीये. जावळाचं सगळं आम्ही घरीच करणार आहोत. घरी करणार आहेत? मग इथे कशाला मला त्रास द्यायला आलात? अहो काय झालं, माझे मिस्टर मला म्हणाले की बाहेर ऑर्डर देण्यापेक्षा सगळं घरीच करा तुम्ही, म्हणजे पैसे वाचतील ना, त्याच्यातून 2 साड्या विकत घ्या तुमच्यासाठी. पण बजेटच कळत नव्हतं, म्हणून इकडे आले अंदाज घ्यायला. आता कधी एकदा घरी जाऊन जावेला सांगते असं झालंय. 18,000 म्हणजे 9,000च्या 2 साड्या. म्हणजे तुम्ही मला त्रास द्यायला इथे आलात? माझे तेव्हा 18,000 मी मेलं. मला नको. बहुत अच्छा सुशील. म्हणजे तू ऍक्टर खूप चांगला आहेसच, आणि सेम गोज विथ आरती. मला तुझं कन्व्हिक्शन प्रत्येक वेळी आवडतं. परफॉर्मन्स मला थोडा अंडर यश वाटला. गॉड ब्लेस यू. खूप ब्रिलियंट आयडिया होती, त्यामुळे मला हा ऍक्ट खूप आवडला. खूप छान, तुमच्या दोघांची केमिस्ट्री सुद्धा चांगली. थँक्यू सो मच. 9 गुण आणि ताई 9.5, 18.5 गुण मिळालेले आहेत. तर आता वेळ झालेली आहे हे बघण्याची की कोण आहे आजची लय भारी मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी. दोनही लय भारी परीक्षकांना या लय भारी मंचावरती आमंत्रित करतो. मॅजिकल परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे भारत आणि सागर.